साहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. आपण लहानपणी बरेच खेळ खेळलो. अगदी गोट्यांपासून भोवऱ्यांपासून पतंगांपर्यंत सारेच्या सारे खेळ आपण खेळलो. आपण सर्वसामान्य आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी पाहायचो त्याचं आपण खेळात परिवर्तन करायचो. जसं की भाजीवाल्यांचा खेळ देखील आपण खेळलो. झाडांची पानं तोडून आणायची, एकमेकांना विकायची, ते कागदाचे पैसे, सर्व तुम्हाला माहिती असेल. सर्वांचं लहानपणी या सगळ्या गोष्टींपासून गेलेलं आहे. त्या मानाने आपण भाग्यवान. दुकानदार असतील, लहानपणात आपण पेट्रोल पंप देखील चालवलेत. खेळामध्ये पेट्रोल पंप देखील चालवलेत. कारण जे काही आपण पाहायचो, जसं पोलीस स्टेशन असेल, कोणी पोलीस बनायचं, कोणी चोर बनायचं, हे सारे खेळ आपण खेळलो. जर त्या काळामध्ये या अशा प्रकारच्या कोर्टाच्या केसेस पाहिल्या असत्या ना, जे आता चालू आहे, विधिमंडळात चालू आहे, कोर्टामध्ये चालू आहे, जे काही आता त्या काळात जर असतं तर आपण ते देखील खेळ खेळायला सुरुवात केली असती. जसं की कोर्ट, कोणी जज बनणार, कोणी वकील बनणार, कोणी चोर बनणार, कोणी डाकू बनणार, कोणी पोलीस बनणार. या अशा प्रकारचे कोर्टाचे खेळ आपण खेळलो असतो. आणि तुम्हाला माहितीये त्या खेळांमध्ये आपण काय केलं असतं, तो न्याय झालाच नसता. आपण जाणून बुजून त्या कोर्टांमध्ये देखील, म्हणजे लहानपणाच्या त्या कोर्टामध्ये देखील आपण तो न्याय केलाच नसता. कारण जे दिसतंय तेच आपण शेवटी करणार. आपल्याला दिसतंय कशा प्रकारे ठगवायचं, कशा प्रकारे एखाद्यावर अन्याय करायचा, कोर्टामध्ये कशा प्रकारे अन्याय होतो, हेच आपण त्यावेळेस शिकलो असतो आणि आपण देखील खेळात तेच वापरलं असतं. हे सगळं सांगण्याचं तात्पर्य असं, मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. आपण ज्या वेळेस शाळांमध्ये होतो, प्राथमिक शाळांमध्ये, ज्यावेळेस आपल्या तोंडी परीक्षा असायच्या, ज्याला आता इंग्रजी मीडियम मध्ये किंवा इंग्रजी माध्यमांमध्ये ओरल म्हणतात, आपल्या वेळेस तोंडी परीक्षा असायच्या. आणि तोंडी परीक्षेमध्ये गंमत असायची. ज्यावेळेस आपल्या पुढचा रोल नंबर किंवा तो क्रमांक असलेला विद्यार्थी ज्यावेळेस तोंडी परीक्षा देऊन बाहेर यायचा, आपली घाई असायची. काय विचारलं, तुला कुठले प्रश्न विचारले, तू काय काय उत्तर दिली, कशा प्रकारे विचारतात, किती प्रश्न विचारतात, कोण कोण काय काय प्रश्न विचारतं, किती कठीण प्रश्न असतात. आपली ती सवय आहे आणि त्यात काही गैर नाही. कारण त्या प्रकारे आपण आपली स्ट्रॅटेजी बनवत असतो, आपली एक व्यूहरचना करत असतो. आपल्या डोक्यामध्ये आपण काही विषय घेत असतो त्या प्रकारे, आणि आपण देखील तशा पद्धतीने तयारी करत असतो. अगदी तसंच काहीसं आज देखील घडतंय. अगदी तसंच. कदाचित मीडियाने आपल्यापासून या गोष्टी थोड्याशा अलिप्त ठेवल्या, बऱ्याचशा मीडियांनी दाखवलं नाही. एखाद दुसऱ्या मीडियाने अगदी ओझरती नजर ह्या गोष्टीवर टाकली. पण ती गोष्ट मला आज तुमच्या सर्वांसमोर घेऊन यायची. आणि ती गोष्ट म्हणजे, तुम्हाला माहित असेल, ज्यावेळेस कोर्टाने, माननीय सुप्रीम कोर्टाने 31 डिसेंबर 2023 ची त्यांना एक लिमिट घातली. या 31 डिसेंबर 2023च्या आत तुम्हाला घ्यायचा आहे तो सर्व निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, त्याच्या पुढे तुम्हाला 1 तास देखील वाढवून मिळणार नाही. त्या दिवशी राहुल नार्वेकरांनी 18 नोव्हेंबरची मुदत दिली दोनही पक्षांना, म्हणजे दोनही वादी प्रतिवादींना, दोघांनाही 18 नोव्हेंबरची मुदत दिली, 2023ची मुदत दिली. आणि तुमचे प्रतिज्ञापत्र, तुमचे साक्षीदार, तुमचे पुरावे, सारं काही 18 नोव्हेंबरच्या आत विधिमंडळात तुम्हाला जमा करायचे, विधानसभेत जमा करायचे. चला, मान्य केलं. जवळपास 7 ते 8 दिवसांचा मला वाटतं तो कालावधी होता. ज्यावेळेस त्यांनी ही लिमिट दिली, ती ही मुदत घातली 18 नोव्हेंबरची, मला वाटतं तो दिवस 6-7 नोव्हेंबरचा असावा. म्हणजे मोर दॅन 10 डेज, जवळपास 10 दिवसांपेक्षा जास्तचा वेळ दिला होता. आता घडलं कसं पहा. या 18 नोव्हेंबरच्या मुदतीच्या आतमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ऍफिडेव्हिट जमा झाले, साक्षीदारांची नावं दिली गेली. या 18 नोव्हेंबर 2023च्या आतमध्ये तुमचे सारे पुरावे देखील जमा केले गेले. पण विरुद्ध बाजूला असं काहीच घडलं नाही. तुम्ही लक्षात घ्या, पलीकडच्या बाजूला ऍफिडेव्हिट अजूनही सादर केलेलं नाही. म्हणजे या शिंदे गटाने, या शिंदे टोळीने अजून देखील ऍफिडेव्हिट सादर केलं नाही. आणि संतापाची गोष्ट अशी की विधानसभेच्या चेअरमनने ही गोष्ट ग्रँटेड केली. त्यांना मुदत वाढवून दिली आणि ती वाढवलेली मुदत आहे 24 नोव्हेंबर 2023, म्हणजे उद्यापर्यंतची. आज 23 नोव्हेंबरच्या दिवशी मी हा व्हिडिओ करतोय. उद्याची त्यांना मुदत दिलेली आहे. म्हणजे तुम्ही पहा, 18, 19, 20, 21, जवळपास आठवड्याच्या वरचा काल यांना वाढवून देण्यात आला. आता ह्याच्यामध्ये घडणार काय? तुम्ही म्हणाल 7 दिवसांची मुदत वाढवून दिली, काही फरक पडत नाही, एवढे दिवस गेलेत, मग आज याला 7 दिवस वाढवून दिले, काय फरक पडतो? फरक पडतो. लक्षात घ्या शिवसैनिकांना, मला काय सांगायचंय, यांच्या सर्वांसमोर, म्हणजे यांच्या वकिलांसमोर शिवसेनेचे ऍफिडेव्हिट सादर आहेत, त्या ऍफिडेव्हिट मधले मुद्दे सादर आहेत, त्याच्यानंतर साक्षी पुरावे समोर आहेत. म्हणजे यांच्या वकिलांनी सारा काही अभ्यास करून तिथे बसायचं. लक्षात घ्या, यांच्या वकिलांनी सारा अभ्यास करून बसायचं. आपले साक्षीदार कोण असणार हे देखील यांना कळालं.
आपले पॉइंट्स कुठले असणार, आपण कुठल्या मुद्द्यांवर लढणार आहोत, आपले कुठले USP आहेत त्याच्यामध्ये, ते सारे ह्यांना कळाले. पण ह्यांचा एकही मुद्दा आपल्याला कळणारच नाही. ऐन 24 तारीख पर्यंत आपण एकदम अंधारात असणार की हे नक्की सादर काय करणार आहेत, कुणाला उभं करणार आहेत, हे सारं अंधारामध्ये. आणि ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे, जी आपल्या वकिलांना कल्पनाही न देता ही यांनी म्हणजे ग्राह्य धरली आणि त्यांना 24 तारखेची मुदत देखील वाढवून दिली. आता तुम्ही पहा, सुनील प्रभू साहेब यांची जी तपासणी चालू आहे, जी उलट तपासणी चालू आहे, त्यातले सारे प्रश्न हे सगळे पाहत आहेत. कशा प्रकारे विटनेसला बसवलं जाणार, कशा प्रकारे विटनेसने काय काय बोलावं आणि काय काय चुका टाळाव्यात, हे सारं हे लोक पाहणार. कारण शेवटी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओतही सांगितलं आणि आजही सांगतो, आपल्याला तरीही फरक पडत नाही. कारण सत्य कालही तेच होतं, आजही तेच असणार, उद्याही तेच असणार. त्यामुळे आपल्याला आपली विधानं बदलावी लागत नाहीत, आपल्याला त्याच्यातले क्रमवार बदलावे लागत नाही, त्याच्यातले तारखा बदलावे लागत नाही किंवा त्याच्यातले संदर्भ बदलावे लागत नाहीत. पण या शिंदे टोळीला ह्यांना सगळं ठरवावं लागणार, कारण सगळी खोट्याची दुनिया उभी करायची, एक खोट्याचा महाल बांधायचा आहे आणि त्या खोट्याचा महाल खोट्याच्याच पायावर बांधला जातो. तो पाया, तो बेस सगळा खोट्याचा असतो. तो खोट्याचा बेस जर बांधायचा आहे तर अभ्यास अतिशय पक्का लागतो. खोटं बोलणं ही एक कला आहे आणि ही कला या शिंदे टोळीला चांगली अवगत आहे. बऱ्यापैकी हे खोटं बोलतात. आता ह्यांच्यातला कोणता टघा विशेषतः भरत शेठ गोगावलेच तिथे येऊन बसणार आहे, कारण त्यांचीच अनाधिकृत का होईना पण प्रतोद म्हणून यांनी नेमणूक केली होती. त्या बिचाराचा बळी जाणार आहे या सगळ्या प्रोसिजरमध्ये. होय, बळीच जाणार आहे, त्या बिचाराचा बळी जाणार. बिचारा अजिबात नाही येतो, हे बगलेत रुमाल ठेवणारे अजिबात बिचारे नाहीयेत. पण तरी देखील सांगतो, बळीचा बकरा ह्यालाच बनवलेला आहे. म्हणजे भरतशेठ गोगावलेला ज्यावेळेस तिथे बसावं लागेल त्याआधी सुनील प्रभू साहेबांची सारीच्या सारी प्रोसिजर पाहून घेणार. कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात, कशा प्रकारे प्रोसिजरचं कामकाज असतं, कशा प्रकारे कामत साहेब किंवा शिवसेनेचे वकील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात, काय सिक्वेन्स असू शकतो, काय घडामोडी घडू शकतात, या साऱ्याची कल्पना ह्या लोकांना आधीच आलेली असणार. त्यामुळे लक्षात घ्या शिवसैनिकांनो, ही सारी प्रोसिजर अतिशय गरजेची होती. यांचं एफिडेव्हिट येणं गरजेचं होतं. आपल्याला देखील कळालं असतं यांनी यांच्या एफिडेव्हिटमध्ये नेमके काय काय मुद्दे मांडलेत. त्या हिशोबाने शिवसेनेच्या वकिलांना त्या प्रकारचे प्रश्न करता येतील. पण ठीक आहे, हरकत नाही. यांनी शेवटी कसं केलंय, तुम्हाला करायचंय ना, तुम्हाला काहीतरी काम दाखवायचं ना, तर कसंही दाखवा. म्हणजे एखाद्याला खरं तर ह्या ट्रायब्युनलने हे स्वतःला समांतर न्यायालय समजतात. यांचा एक मजाक उडालेला आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या नजरेमध्ये. या ट्रायब्युनलचा एक मजाक उडालेला आहे, एक जोक झालेला आहे. ही विधानसभा एक जोक झालेली आहे. ज्यावेळेस विधानसभेच्या अध्यक्षांनी तिथे तो विटनेस बॉक्स आणून त्याच्यामध्ये सुनील प्रभूंनाच उभं केलं ना, त्याच दिवशी महाराष्ट्राची विधानसभा एक मजाक उडालेली पाहण्यात आली. पण आज देखील तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस हे भरत शेठ गोगावले एवढी सगळी तयारी करून देखील ज्यावेळेस ते विटनेस बॉक्स मध्ये येऊन उभे राहतील ना, सगळ्यात चांगला आणि घाणेरडा कार्यक्रम या शिंदे टोळीचा हे भरत शेठ गोगावलेच करतील. कारण ह्या माणसाला जरी खोटं बोलण्याची खूप सारी सवय असली, गेल्या 25 वर्षापासून खोटं बोलण्यामध्ये हा माणूस माहिरच आहे, हा माणूस माहिर आहे. पण तरी देखील ज्यावेळेस कोर्टाच्या प्रोसिजरला हा माणूस सामोरा जाईल, कारण जनतेमध्ये चला ठीक आहे, जनतेला टाळायची कामं ह्याने बऱ्याचदा केली, पण वकिलांच्या नजरेला, वकिलांच्या त्या भाषेला आणि वकिलांच्या प्रश्नाला हा माणूस कशा प्रकारे टाळणार आहे तेच पाहायचंय. आता ठीक आहे, विधानसभेचे अध्यक्ष जेवढं पाहिजे तेवढंच घेणार, जेवढं त्यांना वाटेल तेवढंच लिहून घेणार, पण तरी देखील पटलावर त्या साऱ्या गोष्टी येतील आणि हा सारा प्रकार आपल्याला भविष्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस आपली पुन्हा केस, कारण शेवटी ही केस जाणारच आहे आपल्याकडून नाही तर त्यांच्याकडून, कुणाकडून तरी ही केस त्यांच्यापर्यंत पोहोचणारच आहे. सुप्रीम कोर्टात ही केस जाणारच आहे. मग त्यावेळेस या साऱ्या घटनांचा ज्यावेळेस यांच्या प्रत्येक बोलण्यामध्ये ती विषमता येईल किंवा तो बदल जाणवेल, काल एक बोलतायत, आज एक बोलतायत, उद्या एक बोलतायत, मला तर खात्री वाटत नाही की हे एफिडेव्हिट देखील सादर करतील का, किंवा या शिंदे गटाच्या उलट तपासणीला आपल्याला नेमका किती वेळ दिला जाईल, 2 दिवस किंवा 3 दिवस दिले खरंच जातील का. कारण यांना माहितीये, जर दुसऱ्या दिवशी परत त्याच माणसाला बोलून तेच प्रश्न जर केले, त्यांच्या उत्तरांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. कारण काल काय बोललंय हे आज लक्षात ठेवावं लागतं, आणि जर ती गोष्ट सत्य असेल तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागत नाही, कारण तुम्हाला माहितीये काल काय बोललोय ते आजही तेच बोलायचंय, उद्याही तेच बोलायचंय. लक्षात घ्या, प्रत्येक जण ते विनोदाचा भाग जरी असला तरी तो कुठला पिक्चर, त्याच्या 2 ऑक्टोबरला गांधी जयंती असते, दृश्यम, तो दृश्यम मधला एवढी पाठांतर या भरत शेठ गोगावलीची कोणी करून घेऊ शकत नाही. गांधी जयंती असते, मग आम्ही त्या एसटीने प्रवास केला, मग आम्ही ते काही खाल्लं वगैरे वगैरे, एवढा काही मी फारसा पाहिला नाही पण ऐकलंय त्या पिक्चर विषयी. अगदी तसंच्या तसं संपूर्ण परिवार बोलत असतो. पोलिसांनी किती प्रयत्न केला तर त्यांच्याकडनं एकच उत्तर आणि कॉमन उत्तर मिळत असतं.
तसा काही प्रकार या भरत शेठच्या बाबतीत या शिंदे टोळीतल्या एकाही महानुभावाला करता येणार नाही. कारण भरत शेठची शाळाच कितवी झाली असणार हो मला माहिती नाही. महाडमध्ये जर कोणी ऐकत असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगावं या भरत शेठची शाळा कितवी झाली. आणि जी शाळा झाली जरी असेल ना ती शाळा देखील अर्ध्यातून त्याला घरी पाठवलं असेल. असा या भरत शेठचा पराक्रम असणार. त्या भरत शेठला वाटलं असेल बाबा रे त्या काळात मी शाळेत गेलो नाही आता कुठे मला अभ्यासाला बसवताय. जर मला एवढं सगळी कटकटीला सामोरं जावं लागत असेल तर माझ्याकडनं ते अनधिकृत पद काढून घ्या मला काही हे जमणार नाही. या अशा प्रकारचं स्टेटमेंट गेलं असेल एव्हाना भरत शेठकडनं शिंदे गटाकडे किंवा एकनाथ शिंदेकडे. पण जे काही असेल लक्षात घ्या ही कायदेशीर प्रोसिजर आहे. याच्यामध्ये त्या ट्रायब्युनलने समान राहायला हवं ना इकडनं ना इकडनं. तुम्ही जर 18 नोव्हेंबरची मुदत दिली तर तुम्हाला दोनही पक्षांना ते एक कंपल्सरी त्यांच्याकडनं दोघांकडनं 18 तारखेच्या आत आलंच पाहिजे होतं. पण तसं काही घडलं नाही. त्यांनी तुम्हाला हलक्यामध्ये घेतलं कारण शेवटी माणसं आपलीच. कोण सांगेल आजच्या ह्या जमान्यामध्ये कोण सांगेल एखाद्या शेंबड्या पोराला जरी उभा केला तरी तो देखील सांगेल की विधानसभेचे अध्यक्ष नेमके कुठल्या पक्षाचे आहेत तेही सांगतील. जरी यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय जरी हे कुठल्याही राजकीय पक्षाचे सदस्य नसले तरी कोणीही सांगेल हे कुठल्या पक्षाच्या बाजूने वाजतायत. असो शिवसैनिकांना जास्त काही या विषयावर न बोलता तुम्हाला सर्वांना कळतंय पण तरीही या गोष्टी तुमच्या सर्वांच्या नजरेसमोर घेऊन येणं मला गरजेचं वाटतं. कारण किती जणांना ह्या गोष्टी माहिती आहेत नाही माहिती आहेत मला माहित नाही. पण ज्यांच्या नजरेतून सुटल्यात त्यांच्या सर्वांसमोर ह्या गोष्टी घेऊन येणं गरजेचं आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी तुम्ही उभे असता ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्या त्या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं समोरच्या थोबाडावर मारता येतील. एवढीच तुमच्यात हिंमत होती ना शिंदे टोळी हो. कारण तुम्हाला माहितीये तुमचे साक्षीदार कदाचित अशी गोष्ट असू शकते मला माहित नाही पण शिंदे टोळीमध्ये एकही जण साक्षीदार व्हायलाच तयार नाही. त्यामुळे ह्यांच्या ऍफिडेव्हिटला सुद्धा वेळ होऊ शकतो. सांगता येत नाही. कोणीही साक्षीदार व्हायला तयार नाही कारण बदनामी होणार तिथे साक्षीदाराचीच होणार आहे. हे लक्षात घ्या. जे काही असेल पण ज्या ज्या ठिकाणी तुम्ही उभे राहाल तुम्हाला हे सारे प्रश्न ह्या समोरच्या गद्दारांना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना तुम्हाला करायचे. जर तुम्हाला एखादा प्रश्न वाकडाल त्यांना विचारा ऍफिडेव्हिटची लिमिट 18 तारीख असताना तुम्हाला ती सादर करता का नाही आली. तोंड जागेवर बंद करून टाकायची. तुम्हाला सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या ना आपापल्या ठिकाणी लढा सुरू ठेवा. जय महाराष्ट्र.